नमस्कार, मैं हूं अरुण मिश्रा। आप देख रहे हैं इंडिया 10 टीवी न्यूज, जिसके माध्यम से हम दिखाते हैं हर घटनाक्रम को। आइए देखते हैं क्या रही आज शहर में विशेष। भिवंडी मापोली के जिला परिषद हाल में एक बैठक का आयोजन किया गया, जिसके आयोजक इरफान भूरे साहब, एडवोकेट किरण चन्ने साहब, भिवंडी वकील संगठन के अध्यक्ष एडवोकेट दिनेश्वर पाटिल साहब, सचिव एडवोकेट सुयोग महात्रे साहब, एडवोकेट युवराज पाटिल थे। तो वहीं पर आने वाले मान्यवर खासदार सुरेश बाल्या मामा महात्रे, विश्वास थले साहब, पंडित पाटिल जी, विकास जवड़, इंजीनियर मंदार बेले, गणेश गुलवी, महेंद्र पाटिल, शंकर खारी के साथ साथ 25 गांव के सरपंच व उप सरपंच व ग्रामस्थ इस बैठक में भाग लिए। बैठक का मुख्य उद्देश्य था समृद्धि महामार्ग को मापोली सहित 28 गांवों को पर्यायी रास्ता देने के बारे में विचार किया जाए। खासदार बाल्या मामा ने आश्वासन दिया कि हम पूरी कोशिश करेंगे। तो वहीं पर उपस्थित मान्यवरों ने भी अपने अपने विचार व्यक्त किए। सगळ्या पक्षातील सगळे सहकारी आणि या मागणीसाठी उपस्थित आपण या विभागातील सगळे सुज्ञ असे नागरिक, पहिले तर भरसाहेबांना सांगेन या साहेब उपस्थितीवरची वाटत नाही, काही ते 1.5 लाख लोक राहतात कुठे असो, पण अशा कामासाठी खरं म्हटलं तर हजारोच्या संख्येने लोक पाहिजे। कारण ही या 100 लोकांची गरज नाही, 100-200 लोकांची, ही या सगळ्या हजारो लोकांची गरज आहे। आणि आपल्या गरजेसाठी, आपल्या विकासासाठी जर आपण एकत्र होऊ शकत नाही, एकत्र लढा उभा करू शकत नाही, तर उद्याची पिढी आपल्याला दोष देणार आहे की ज्यावेळेस हे सगळं चालू होतं त्यावेळेस तुम्ही त्यावर लक्ष दिलं नाही आणि म्हणून आज ही वेळ आली। सुदैवाने या रस्त्याचं काम चालू झालेलं आहे, वाडा म्हणून रस्त्याचं, आणि नजर चुकीने त्यांच्याकडून त्या कवळच्या टोलपासून तर शेलाचं अंतर हे राहिलं होतं। परंतु त्या दिवशी मी त्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली, पहिले फोनवर बोललो, नंतर प्रत्यक्ष भेटलो आणि मग त्यांनी ती दुरुस्ती केली, पुन्हा एकदा मंजुरीसाठी पाठवलं आणि त्यांनी सांगितलं का शेलारपासून पूर्ण रस्ता होणार, कारण शेलारपासूनच होता, परंतु चुकीने 4-4.5 किलोमीटरचा टप्पा राहिला होता। आणि राहिला विषय त्या मुंबई उपग्रह हायवेचा, मला पहिल्यापासून वाटलं होतं या हायवेला तिथं एक्झिट आहे असं आम्हाला सगळ्या बिल्डरना वाटलं होतं। काही नॅशनल हायवेचे नियम असतील, तेवढं मुळात मी अजून गेलो नाही, परंतु नियम असतील, जरी त्या नियमात बसू शकत नसतो तरी सगळ्यात मोठा आपला बेस आहे विकासाचा। आणि भिवंडी हे वेअरहाऊसचं एक मोठं हब शासनाने डिक्लेअर केलेलं आहे, त्याच्यामुळे या संपूर्ण भिवंडीच्या सभोवताली साहजिकच वेअरहाऊसचं खूप मोठं जाळं उभं राहत आहे आणि यापुढे देखील उभं राहणार आहे। आणि म्हणून त्या गोष्टीसाठी मला विश्वास आहे आपण सगळ्यांनी मागणी लावून धरली तर नक्कीच तिथे एक्झिट आपल्याला मिळेलच। कारण विषय आज शासन अपेक्षेप्रमाणे रोजगार देऊ शकत नाही आणि म्हणून आज इथं जर हे काही डेव्हलपमेंट झाली तर हजारो लोकांना साहजिकच इथून वाड्यापर्यंतच्या आमच्या तरुण-तरुणींना इथं नोकऱ्या उपलब्ध होतात। आणि म्हणून त्यासाठी मला वाटतं पहिले मी इथून बाहेर निघालो तसं मी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना फोन लावतो आणि त्यांची मीटिंग मंगळवारी किंवा बुधवार तुम्ही जसं सांगाल तसे एक मीटिंग लावतो। त्या मीटिंगमध्ये आपण पूर्ण समजून घेऊ। आता प्राथमिक काय, मला भुरे साहेबांनी पत्र पाठवलं, मी पत्र बनवलं, मेल केलं, मी त्यांच्या मेलशी बोललो तर असा विषय आहे। ते बोलले का ठीक आहे मामा, दिल्लीला यायची गरज नाही, नागपूरला तुला वेळ देईल, साहेबांना आपण भेटू। तो विषय नंतर आज मापोली या गावी बडोदा
हायवे जो आमच्याकडनं जातो आहे एक्सप्रेस, तो भिवंडीवाडा रोडला लामज येथून क्रॉस होतो आहे. तिथं आमच्या विभागातील लोकांना जाण्या येण्याची सुविधा नाही आहे. ती सुविधा मिळावी, या विभागात सर्व लोकांची सोय व्हावी म्हणून आपले वकील मंडळी आणि सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी आम्ही मिळून एक सभा आयोजित केली या ठिकाणी महापुरी येथे या अब्दुल्लापुरी हॉलमध्ये. आणि या कार्यक्रमाला लोकांचा पाठिंबा कमी दिसला, परंतु न बोलवता खासदार साहेब आले, आमदार साहेबांचे PA किंवा आमदार साहेबच त्यांचे पंडित पाटील म्हणून ते आले, इतर सर्व मंडळी आली. कमी होती तर आमचे जिल्हा प्रमुख ज्या आता पदोन्नती होऊन उपनेते झालेले आहेत तेही आले. तर अशा परिस्थितीत आम्हाला असं वाटतोय की हा लढा आम्ही यशस्वी करू आणि लामज येथे ती सुविधा मिळवून घेऊ. बालामामांनी मंगळवारी 11 वाजता त्यांच्या ऑफिसवरचं आम्हाला बोलवलेलं आहे. तिथं सर्व अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे नॅशनल हायवेच्या, आणि तिथं चर्चा होऊन आणि मग त्याच वेळी ते गडकरी साहेबांचा वेळ घेऊन आम्हाला शिष्टमंडळाला दिल्लीला घेऊन जाऊन आमचा हा काम यशस्वी करणार आहे. तत्पूर्वी आणखी एक माहिती देतो की या कामासाठी आमदार शांताराम मोरे साहेबांनी जसा पत्र दिला आहे तसा खासदार हेमंत सवरा त्यांनी देखील पत्र दिलेलं आहे. किसन कथोरे साहेबांनी देखील पत्र दिलेलं आहे. आणि कपिल पाटील साहेबांचा बी मेसेज आलेला आहे की मी तुम्हाला या कामासाठी मदत करीन. तर मला असं वाटतोय की एवढे सर्व जर नेते आणि एवढी जर जनता या कामासाठी प्रेमाने पाठपुरावा करतात तर नक्कीच यश मिळेल, याच्यात दुमत नाही. धन्यवाद. असा जो द्रुतगती मार्ग चं काम सुरू आहे, विशेष करून या ठिकाणी भिवंडीवाडा जो राज्य महामार्ग आहे, या परिसरात राहणाऱ्या सर्वच गावातील सरपंच, लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते. या मीटिंगला संबोधित करण्यासाठी सध्याचे विद्यमान खासदार सुरेश म्हात्रे हे देखील होते. त्याचबरोबर शिवसेनेचे पंडित पाटील साहेब होते. त्याचबरोबर आमची काही वकील मंडळी, अनेक सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी सर्वजण उपस्थित होते. आणि आत्ताच सर्वांचे सिनियर चळवळीतील नेते विश्वजित थळेसाहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खरं तर भिवंडीवाडा महामार्गावर राहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांवर आणि सर्व जनतेवर एक प्रकारे हा अन्याय आहे की वडोदरा मुंबई दिल्ली हा जो मार्ग आहे, जो खऱ्या अर्थानं औद्योगिक विकासाला चालना देणारा मार्ग आहे, आणि ज्या राष्ट्रीय महामार्गावरून जातो ज्या ठिकाणी लामज गाव आहे, हे मला वाटते सर्वांच्या दृष्टीनं अत्यंत मध्य ठिकाणी असणारे गाव आहे. आणि त्यांच्या डोक्यामध्ये ही संकल्पना पहिल्यांदा होतं. आणि मोरे साहेबांनी मला 4 दिवसापूर्वी ही सगळी संकल्पना सांगितली. व्हॉट्सअपवर मेसेज टाकला. आणि मेसेज असा होता, अत्यंत महत्त्वाची मीटिंग. मी त्याला उघडून बघितलं. ते मेसेज खूप असतात तसे. आणि दुसरी गोष्ट, हा आजच्या मीटिंगचा किंवा या संकल्पनेचा हा जो शुभारंभ आहे त्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला. आणि दुसरी गोष्ट, हे परिपूर्ण आंदोलन होईल. याचं कारण सगळ्या ठिकाणी आंदोलनं केली, माणसं मेली गेली, त्याच्यानंतर प्रश्न तिथं असं काही घडण्याच्या अगोदर आपण करतो. आणि शंग्रीलाचा फाटा आणि त्याच्यामधला हा केंद्रबिंदू आहे. आपल्या गावावरून बुलेट ट्रेन गेली त्याचा काही उपयोग नाही. बुलेट ट्रेन थांबते का? तसा इथं जर आपल्याला मिळाला तर निश्चितपणे ही आजूबाजू